झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक महापालिकेत जकातीवरून पुन्हा रणकंदन सुरू झालंय। महासभेनं पारित केलेला ठराव मागे घ्यावा अशा आशयाचं पत्र स्थायी समिती सभापतींनी आयुक्तांना दिलंय। जकातीची वसुली महापालिका प्रशासनानंच करावी असा ठराव झालेला असतानाही पुन्हा खासगीकरणाकडे सदस्यांचा कल दिसतोय। नाशिक महापालिकेत जकात खासगीकरणाच्या प्रश्नानं पुन्हा शहराचं लक्ष वेधलंय। यावेळी निमित्त ठरलं ते नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी आयुक्तांना सादर केलेल्या पत्राचं। 13 एप्रिल 2012 रोजी महापालिकेच्या विशेष महासभेत जकात खासगीकरणाला विरोध करून सर्व पक्षांनी महापालिका प्रशासनाच्या वतीनं जकात वसूल करण्याची मागणी केली होती। त्यानुसार महापौरांनी आदेश देऊन जकातीचा ठेका रद्द केला। 18 मे हा ठेकेदाराकडून जकात वसूल करण्याचा शेवटचा दिवस आहे। त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव सुरू आहे। अशा परिस्थितीत स्थायी समिती सभापतींनी महासभेत पारित केलेला ठराव विखंडित करावा अशी मागणी केली आहे। महासभेने स्पष्ट त्याच्यात म्हटलेलं आहे की सध्याचे जे कर्मचारी उपलब्ध आहेत त्यांच्याकडून ही जकात वसूल करावी, परंतु आयुक्तांनी स्पष्ट नकार दिलेला आहे। त्यांनी त्यांच्या याच्यात म्हटलेलं आहे की हे उद्दिष्ट साध्य न झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही। सभापतींच्या या भूमिकेमुळे लोकप्रतिनिधींविषयी संशयाचं वातावरण तयार झालंय। जर सभापतींना महापालिका कर्मचाऱ्यांवर विश्वास नव्हता तर मुळात हा निर्णयच का घेतला? आता ठेका संपायला 15 दिवस उरले असताना सभापतींना ठराव विखंडित करावा असं का वाटलं, असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत। जकात महापालिकेने जी स्वतः वसूल करण्याचा निर्णय घेतलेला तो रद्द करावा अशा प्रकारचा जो त्यांनी पत्र पाठवलेले, याच्यामध्ये त्यांच्या नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती आहे, संशयाचं वातावरण आहे। महापालिकेच्या उत्पन्न स्रोतापैकी सर्वात महत्त्वाचं साधन जकात आहे। मनसेला धक्का देण्यासाठी उद्धव निमसे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सर्व विरोधकांनी सभापतीपदी बसवलंय। मात्र सभापतींच्या या भूमिकेविषयी जो तो हात झटकण्याचा प्रयत्न करतोय। या गोंधळाच्या परिस्थितीत 19 मे पासून जकात कोण वसूल करणार याबाबत संभ्रम कायम आहे। झी 24 ताससाठी नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह ऋषी। झी 24 तास एक पाऊल पुढे।